जवळपास 7 ते 8 वर्षांनंतर राज्यात नगर परिषदा, नगरपंचायतींच्या ज्या निवडणुका आहेत त्या झाल्या, निकाल समोर आले. भाजप हा 288 नगर परिषदांमध्ये सर्वाधिक नगराध्यक्ष, नगरसेवक निवडून आणणारा राज्यातला मोठा पक्ष ठरला. याचं सेलिब्रेशन सुद्धा चालू होतं भाजपचं. तेवढ्यात मात्र माजी मंत्री, आमदार राहिलेले सुधीर मुनगंटीवार यांचं एक वक्तव्य येतं आणि भाजपसह पूर्ण राजकीय वर्तुळात एक खळबळ माजली. नेमकं काय होतंय? सुधीर मुनगंटीवारांनी जे काही वक्तव्य केले त्यातून पक्षांतर्गत त्यांची नाराजी, देवेंद्र फडणवीसांसोबत त्यांचं खूप ताणल्या गेलंय का? याच मुनगंटीवारांना 2014 ते 19 मध्ये जे खडसेंनी केलं ते करायची वेळ आली का? आणि सुधीर भाऊंचा नाथा भाऊ होणार का? हे आज आपण आजच्या व्हिडिओत पाहणार आहोत. नमस्कार, मी अभिषेक गावंडे आणि तुम्ही पाहताय लेट्स अप मराठी. नगर परिषदांच्या निवडणुका पार पडल्या. चंद्रपूर, मूल आणि बल्लारपूर हे जे भाग आहे त्या नगर परिषद आहेत. इथं भाजपनं सपाटून मार खाल्लाय. इथं फक्त भाजपला 34 पैकी 7 जागा ज्या आहेत त्या निवडून आलेल्या आहेत. त्यामुळे कुठंतरी चंद्रपूर सारख्या या भागांमध्ये जो आहे उत्तर विदर्भातला भाग आहे, इथं आम्हाला मंत्रिपद दिलं नाही, पक्षानं आमची ताकद जी आहे ती कमी केली, असा आरोप जो आहे तो सुधीर मुनगंटीवारांनी निकालाच्या दिवशी प्रसार माध्यमांशी बोलताना दिला होता. त्याच्यानंतर काय झालं? त्याच्यानंतर देवेंद्र फडणवीस राज्याचे मुख्यमंत्री यांना ज्यावेळेस पत्रकारांनी हा प्रश्न विचारला की सुधीर मुनगंटीवार नाराज आहेत का, त्यांना पक्षानं ताकद दिली नाही म्हणून तिथे त्यांचा पराभव झाल्याचं त्यांनी वक्तव्य केलं. यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले की नाही, नाथा भाऊंना येणाऱ्या महानगरपालिकांच्या निवडणुकीमध्ये आम्ही होईल तेवढी आणि जास्तीत जास्त ताकद द्यायचा आहे तो प्रयत्न करू. मुनगंटीवार इथं थांबले नाहीत. त्यांनी पुन्हा देवेंद्र फडणवीसांच्या त्या वाक्याचा समाचार घेत मी ताकद नसतानाही काम करत आलोय आणि काम करणारा नेता आहे, मला तुमच्या ताकदीची काही गरज नाही, असं म्हणून एक प्रकारे देवेंद्र फडणवीस यांच्यावर उघडपणे जी आहे ती नाराजी व्यक्त केल्याचा सूर सध्या भाजपमध्ये दिसून येतो. त्यामुळे आता एकनाथ खडसे जे आहेत ते 2014 ते 2019 मध्ये हीच परिस्थिती, मंत्रिपद काढून घेतल्यात गेलं होतं. त्याच्यानंतर त्यांना निवडणुका असतील किंवा निर्णय प्रक्रिया असतील याच्या साईडला करण्यात येत होतं आणि हळूहळू खडसे हे 2014 पासून 19 पर्यंत पक्षातच असूनही पक्षात नसल्यासारखे झाले आणि मग त्यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जावं लागलं होतं. आता प्रश्न असा उभा राहतो की नेमकं मुनगंटीवारांचं काय होईल? कारण मुनगंटीवारांचा जर आपण घटनाक्रम पाहिला की नेमकं त्यांची नाराजी कशी पुढे आली, नेमकं हे नाराजी नाट्य कधीपासून सुरू आहे, तर बघा 2024 ला इच्छा नसताना सुद्धा मुनगंटीवारांना चंद्रपूर लोकसभेवर जे आहे ते उभं राहावं लागलं होतं. तिथं ते जोरात पडले होते. त्याच्यानंतर काय झालं की त्यांनी विधानसभेत कमबॅक सुद्धा केलं. भाजपला तिथं यश मिळवून दिलं चंद्रपुरात विधानसभेला निवडून येत. मात्र त्यांना 7व्यांदा ते विधानसभेवर निवडून आल्यानंतरही त्यांना मंत्रीपद मात्र नाकारलं गेलं. ही वस्तुस्थिती आहे. मग नाराज झालेले मुनगंटीवार काय केलं की मुनगंटीवार तसे नाराज होते. मुनगंटीवारांनी आपण गेल्या अधिवेशनातही पाहिलं आणि पहिल्या अधिवेशनातही पाहिलं मुंबईच्या, जिथं चान्स मिळेल, संधी मिळेल तिथं मुनगंटीवार हे आपल्या सरकारच्या मंत्र्यांना धारेवर धरतात अक्षरशः. याचं एक उत्तम उदाहरण सांगायचं म्हणजेच मुनगंटीवारांनी जे आहे मंत्र्यांच्या अंगावर बिबट्या सोडा हे जे वक्तव्य केलं होतं, याच्यावर आपण त्यांच्या बोलण्याची धार आणि त्यांची नाराजी समोर यायला किंवा दिसायला हे वाक्य त्यांचं एक पुरेसं आहे. असो, मग काय झालं? खडसेंचा हा मार्ग आता मुनगंटीवारांनी धरला. खडसे हेच करायचे, मंत्रीपद गेल्यानंतर आपल्याच पक्षाच्या मंत्र्यांना जे आहे ते टार्गेट करायचे. मग आता मुनगंटीवारांचे जे बॅक पॉइंट आपण त्याला म्हणतो की नेमकं काय प्रकरण आहे. मुनगंटीवार हे गडकरींच्या गटातले समजले जातात. असं असूनही 2014 ते 19 ज्यावेळेस देवेंद्र फडणवीस हे राज्याचे मुख्यमंत्री होते, त्यांच्याकडं मुख्य म्हणजे काय अर्थ आणि वन मंत्री म्हणून त्यांनी काम पाहिलंय. महत्वाची खाते त्यांच्याकडे होते. त्या काळात त्यांचं आणि देवेंद्रांचं खूप चांगलं होतं. आपण एक गाणं पण पाहिलं असेल त्यावेळेस अमृता फडणवीस यांचं, ज्याच्यात देवेंद्र फडणवीस आणि सुधीर मुनगंटीवार जे आहेत ते वन पर्यावरण खात्यात वन खात्याच्या एका गाण्यामध्ये आपल्याला दिसूनही येतात. आणि मग अजून काय की गाण्यात होते, जवळचे होते. जेही विरोधक आहेत देवेंद्र फडणवीसांवर टीका करायचे, त्या टीका आहेत त्या परतवून लावण्याचं काम जे आहे ते त्यावेळेस सुधीर मुनगंटीवार करायचे. म्हणजे त्यांचे संबंध किती चांगले होते ते आपल्याला याच्यातून पाहता येईल. मग आता तुम्ही म्हणाल की या नाराजी नाट्याला सुरुवात कुठे झाली, तर सुरुवात याची झाली 2019 ला, ज्यावेळेस केंद्रीय मंत्री हंसराज अहिर हे चंद्रपुरातून लोकसभेसाठी उभे राहिले पण त्यांचा खूप मोठ्या मताधिक्याने पराभव झाला. या पराभवाला सुधीर मुनगंटीवारांना जबाबदार धरण्यात आलं होतं. ही पहिली गोष्ट जी त्यांच्याबद्दल निगेटिव्ह एक व्हायला सुरुवात झाली. त्याच्यानंतर 2021 मध्ये शिंदेच्या मंत्रिमंडळात त्यांना कमी महत्वाचं असणारं सांस्कृतिक जे मंत्रालय आहे ते देण्यात आलं होतं
आणि 2024ला त्यांना लोकसभेला इच्छा नसतानाही बळजबरी उभं केलं. त्यांनी खूप वेळा हे बोलूनही दाखवलं की माझी इच्छा नसताना मला उभं केलं. अर्थातच नेतृत्वाबद्दल त्यांनी उघडपणे नाराजी व्यक्त करायला 2024ला सुरुवात केली. आता मग त्यांचे उभे राहिले पण पराभव झाला. अक्षरशः त्यांचा तो वल्लारपूर त्यांचा जो मतदारसंघ आहे त्या मतदारसंघात सुद्धा त्यांना जे मतदान आहे ते कमी प्रमाणात झालं होतं विरोधकांच्या तुलनेमध्ये. इथपर्यंत त्यांचं जे झालं ते पक्षाशी संबंधित होतं. आता इथे एंट्री होते देवेंद्र फडणवीस यांच्या सोबतच्या वादाची. काय झालं की इथे एक स्थानिक नेते आहेत किशोर जोरगेवार चंद्रपुरात, यांना देवेंद्र फडणवीसांनी भाजपमध्ये घ्यायचं ठरवलं. हे तेच जोरगेवार आहेत जे एकेकाळी भाजपचे संघाचे कट्टर विरोधक होते. या जोरगेवारांना पक्षात घेऊ नये म्हणून देवेंद्र फडणवीस आणि सुधीर मुनगंटीवार यांच्यात खूप खटके उडाले अशी अंतर्गत सूत्रांची माहिती आहे. त्यांना देवेंद्रांच्या मर्जीनं ते होऊ नये त्यांचा पक्षप्रवेश जोरगेवारांचा, म्हणून सुधीर मुनगंटीवार दिल्लीत जाऊन अमित शहाची भेट घेऊन पक्षात त्यांचा व्हिटो वापरून, जे विशेष अधिकार आहे तो वापरून त्यांनी खूप पछाडलं, जंगजंग पछाडलं. पण त्यांना जोरगेवारांचा जो प्रवेश आहे भाजपमधला तो थांबवता आला नाही आणि इथंच देवेंद्र फडणवीस आणि त्यांचे खटके उडायला सुरुवात झाली. त्यांना मंत्रिमंडळात सुद्धा फडणवीसांच्या स्थान देण्यात आलं नाही. इथं मग मात्र देवेंद्र विरुद्ध सुधीर मुनगंटीवार असं एक चित्र पाहायला मिळालं आपल्याला. मग आता काय झालं की या सर्व प्रकरणानंतर नगर परिषदांच्या निवडणुका झाल्या. पुन्हा ती संधी चालून आली. मग संधी चालून आल्यानंतर मुनगंटीवार ती सोडणार आहेत का? त्यांनी उघडपणे आमच्या भागाला मंत्रिपद नाही, वडेट्टीवारांनाही काँग्रेसनं ताकद दिली, त्यामुळे तिथं त्यांचे लोक निवडून आले. माझ्या पक्षाने माझी ताकद काढून घेतली आणि मग म्हणून माझा इथं जे आहे ते आमच्या भाजपच्या जागा इथं कमी आल्या. तुम्ही राज्यभर सेलिब्रेशन करताय, मात्र तुम्ही एक राज्याचा एक प्रदेश आहे, उत्तर विदर्भातला प्रदेश आहे, चंद्रपूर असेल, गडचिरोली असेल, वरचा भाग आहे, की तुम्ही तो सगळं आम्हाला सोडून दिलायत, वाऱ्यावर सोडलायत, आमची ताकद तुम्ही कमी केली असा आरोप करत त्यांनी भाजप श्रेष्ठींना अंगावर घेतला. मागच्या दशकात हे झालं नव्हतं. एकनाथ खडसेंच्या नंतरही झालंच नाही. आता एकनाथ खडसेंची पुनरावृत्ती केली आहे ती सुधीर मुनगंटीवारांनी. त्यामुळे आता नाथा भाऊंच्याच मार्गावर चालणारे सुधीर भाऊ भाजपला खटकतायत का? मग आता सुधीर भाऊंचा नाथा भाऊ होणार आहे का? असे अनेक प्रश्न आता राज्याच्या राजकारणात चर्चेले जात आहेत. तुम्हाला याबद्दल काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. पाहत राहा लेट्स अप मराठी.